नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात एखादा विषय कायम गाजत आला आहे. त्या विषयावरून अधिवेशनात प्रचंड गोंधळ माजवायचा, कोणतेही कामकाज होऊ द्यायचं नाही, बहिष्कार घालायचा, सभात्याग करायचा, नंतर संसदेच्या बाहेर बसून आंदोलनं करायची, संसदेत नियमांचं उल्लंघन करायचं. हाच शिरस्ता या सगळ्या अधिवेशनात विरोधकांकडून पाहायला मिळालेला आहे. हीच प्रथा आता 20 जुलैपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही दिसणार, यात कोणतीही शंका नाही. त्याला आधार मिळत आहे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा. देशातील नीट ही प्रवेश परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली आणि या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झालं. कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या चळवळीने या पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केलं. 28 जूनपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतल्या जंतर मंतर इथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. तेव्हापासून 20 जुलैला सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या दिवशीच एक मोर्चा काढण्याचं सुतोवाच करण्यात आलं होतं. 9 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीने तशी घोषणाही केली. आता वांगचुक यांनी 20 जुलैला आपण हे उपोषण थांबवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आंदोलनाचा उद्देश संसदेच्या अधिवेशनात विरोधकांना एक ताजा विषय मिळावा हाच आहे. वांगचुक हे जवळपास 20 दिवस हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती ढासळल्याचे वेगवेगळे रिपोर्ट्सही समोर येत आहेत. त्यांचं वजन किती घटलं ते सांगितलं जात आहे. पण एखादी 60 वयाची व्यक्ती 20 दिवस काही न खाता पिता एकाच ठिकाणी राहू शकते, शिवाय लोकांशी संवाद साधू शकते, हे मात्र पटणारं नाही. असो, त्यामागील कारण काय याचा आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही किंवा त्यावर भाष्य करणं शक्य नाही. आजकाल आमरण उपोषणाचं हे तंत्र सगळ्याच उपोषणकर्त्यांना गवसलेलं आहे. मग कधी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे असं आंदोलन करतात, तर कधी रोहित पवार हे आमरण उपोषणाच्या आंदोलनाचा हत्यार उपसतात. कधी आणखी कुणी या आंदोलनाचा प्रयत्न करतो. मीडिया याची भरपूर चर्चा करतो. डॉक्टर त्या आंदोलनकर्त्याला तपासतात, लोक भेटायला येतात, सहानुभूती दर्शवली जाते. अनेक दिवस ती व्यक्ती काही न खाता कशी काय राहू शकते असे प्रश्न मात्र कुणी विचारत नाही. आंदोलनाची धार कमी होऊ नये म्हणून मीडियाही काळजी घेत असावा. मात्र हे आंदोलन 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंतच सुरू राहील ही घोषणा पुरेशी बोलकी आहे. आतापर्यंत वांगचुक हे 20 दिवस उपाशी राहिलेले आहेत, पण त्या दरम्यान सरकारकडून कुणीही त्यांना भेटायला आलं नाही. सरकारने आंदोलन सुरू राहणार नाही यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही. वांगचुक यांना अनेकांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितलेलं आहे, पण त्यावर वांगचुक यांनी कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे आंदोलन 20 जुलैपर्यंत खेचण्याचा प्रयत्न आहे. 20 जुलैपर्यंत आपण जिवंत राहणार असं वांगचुक छातीटोकपणे सांगत आहेत. एकदा 20 जुलैचा दिवस आला की आपोआपच आंदोलनाची सांगता होईल आणि संसदेकडे जाणाऱ्या मोर्चात त्याचं रूपांतर होऊन हा सगळा मुद्दाच मागे पडेल. मग सुरू होईल ती संसदेतल्या गोंधळाची परंपरा. सगळे पक्ष हे प्रामुख्याने नीट परीक्षा पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या विषयावर राजकारण करण्यासाठी उत्सुक आहेत. नीट परीक्षेचे पेपर फुटले ही निश्चितच चिंतेची बाब होती आणि प्रत्येक वेळेला अशी पेपरफुटी होते तेव्हाही ती चिंतेचीच बाब असते. मुख्य म्हणजे ज्यांना हे पेपर सेट करण्यासाठी नेमलं त्यांनीच विश्वासघात केलेला आहे. लाखो रुपये या पेपरफुटीसाठी मोजले गेले. क्लासेसही त्यात सहभागी झाले असल्याचं समोर आलं. महाराष्ट्रातच हे सगळे सूत्रधार सापडले. आज या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा नीटची परीक्षा जाहीर केली गेली. यावेळी पेपरफुटी होऊ नये म्हणून पूर्ण बंदोबस्त केला गेला आणि ती परीक्षा झाली. त्याचे निकालही नुकतेच जाहीर झालेले आहेत. 3 मे रोजी परीक्षा झाली, पण पेपरफुटीमुळे ती पुढे रद्द करण्यात आली आणि 21 जूनला ती पुन्हा घेण्यात आली. यावेळी मात्र पेपरफुटी संदर्भात पूर्ण काळजी घेण्यात आल्यामुळे तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. 20 लाख मुलांनी परीक्षा दिली, त्यातील 11 लाखांपेक्षा अधिक मुलं उत्तीर्ण झाले. परीक्षा रद्द झाली, त्यामुळे जवळपास 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांचे जीव परत आणणं शक्य नाही, पण भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, कोणत्याही पळवाटा राहू नयेत याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र पुन्हा जेव्हा ही परीक्षा घेण्याचं ठरलं
त्यानंतर पेपरफुटीचा कलंक लागला नाही हे नशीब. आता निकाल लागले आहेत. ज्या मुलांनी चांगली तयारी केली त्यांना यश मिळालेलं आहे. जर पेपरफुटीनंतर परीक्षाच घेतली गेली नसती किंवा तो सगळा मुद्दा अधांतरी राहिला असता तर आंदोलनाला अर्थ होता. आता त्याच धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण विभागाने ही परीक्षा घेतलेली आहे आणि त्याचे निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे हळूहळू आंदोलन आटोपते घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने घेण्यात आलेल्या परीक्षेत दमदार यश मिळवलं आहे त्यांना आता या आंदोलनातून काही मिळवण्यासारखं नाही. पालकही या आंदोलनात फारसे रस घेण्याची शक्यता नाही. एकूणच आंदोलनाचा उद्देश हा संसदेत विरोधकांना मसाला उपलब्ध होईल एवढाच शिल्लक राहिलेला असावा. पेपरफुटी हा नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे, पण एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन तो प्रश्न सुटणारा नाही. कारण उद्या तिथे नवा मंत्री येणारच आहे. मंत्र्यांचे राजीनामे मागणे हे राजकीय हत्यार असू शकते, पण कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेतली गेली त्यावेळी जी काळजी घेण्यात आली तीच प्रतिवर्षी घेतली गेली पाहिजे आणि तीही प्रत्येक अशा परीक्षांच्या वेळेस. त्यामुळे पेपरफुटीचं हे संकट कायमचं गाडलं जाईल. दुर्दैवाने वांगचूक यांच्या आंदोलनात नीट पेपरफुटी किंवा मंत्र्यांचा राजीनामा या पलीकडे अनेक गोष्टी घडल्या. त्यातून आंदोलनाचा उपयोग आपापले हिशेब पूर्ण करण्यासाठी केला जात असल्याचं स्पष्ट झालं. राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली. सर्वांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल हाच त्यामागचा उद्देश आहे. याचा फायदा हे आता या संसदेच्या अधिवेशनात उचलण्याच्या तयारीत असतील. त्याबरोबरच कुणाल कामरासारखे तथाकथित स्टँडअप कॉमेडियन, लो बजेट चित्रपटातील स्वरा भास्करसारख्या काही तथाकथित सेलिब्रिटी, हिंदुत्वावरून शिव्याशाप देणारी काही मंडळी, मूळ प्रश्नांशी भिडण्यापेक्षा भाजपाला विरोध करण्यासाठी सज्ज असलेली मंडळी यांनी आंदोलनाचा मंच ताब्यात घेतला. अशा आंदोलनजीवींनी आंदोलनाचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्यांच्यासाठी अशी आंदोलनं म्हणजे पर्वणीच असते. ते स्वतः आंदोलन उभारू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अशा आंदोलनावर अवलंबून राहावं लागतं. या सगळ्या घडामोडीतून हे स्पष्ट होतं की आंदोलन हे एखाद्या प्रश्नाला भिडण्यासाठी आहे, आपापले स्वार्थ साधण्यासाठी. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार खाली खेचता येतं का असा प्रयत्न नक्कीच सुरू आहे, पण तशी धार या आंदोलनाला मिळालेली नाही. ठिणगीचे वणव्यात रूपांतर व्हावे अशी विरोधकांची खूप इच्छा आहे, पण तसं होताना अजिबात दिसत नाही. अरविंद केजरीवाल वांगचूक यांना भेटले आणि वांगचूक यांनाच शिक्षण मंत्री करा अशी घोषणा देताना दिसली. त्यावरून आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली. पंतप्रधानांना खाली खेचा, तिथे कुणाला तरी बसवा, शिक्षण मंत्र्यांना खुर्चीवरून उतरवा आणि तिथे कुणाला तरी बसवा, एवढाच उद्देश त्यातून दिसतो. राहुल गांधी तर या सगळ्या एवढ्या दिवसांच्या आंदोलनात कुठेही दिसले नाहीत की बोलले नाहीत. कदाचित त्यांनी सगळा मसाला अधिवेशनासाठी राखून ठेवला असावा. ते आता परदेशातच होते. रोज नरेंद्र मोदी कोणत्या दौऱ्यावर जात आहेत, ते कसे सतत देश विदेशात फिरत आहेत असा दावा करणारे लोक राहुल गांधी नेमके कोणत्या देशात गेले, कशासाठी गेले यावर अजिबात चर्चा करताना दिसत नाही. राहुल गांधी अधिवेशनाच्या आधी असेच परदेशात जात असतात आणि तिथून काही नवा विषय घेऊन संसदेत येत असतात. आताही त्यांचा तोच प्रयत्न असणार. त्यामुळे गोंधळ घालण्यासाठी आता वांगचूक यांच्या आंदोलनाचा मसाला वापरण्यात येतो की नवा काही विषय राहुल गांधी उपस्थित करतात हे पाहायचं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.